राम राम मंडळी, स्वागत आहे आपलं गावची चवमध्ये. मंडळी, हे आहे शेवग्याची फुलं आणि हे आहेत शेवग्याचे पानं. तर शेवग्याच्या फुलाची आणि शेवग्याच्या पानाची आपल्याला एकत्र भाजी बनवायची आहे. शेवग्याच्या फुलामध्ये, शेवग्याच्या पानामध्ये प्रचंड असं कॅल्शियम असतं. मंडळी, तुमच्या शरीरामध्ये वात पित्त कफ जर असेल तर तुम्ही ह्या शेवग्याच्या फुलाची भाजी खा, शेवग्याच्या पानाची सुद्धा भाजी खा. आणि भरपूर ताई अशा कमेंट करतात, दादा हातापायाला भरपूर अशा मुंगे येत आहेत, हाडाचा कटकट आवाज येत आहेत, गुडघे दुखत आहे, सांधे दुखत आहे आणि मणकेसुद्धा दुखत आहे आणि कंबरदुखीचा तर त्रास भरपूर आहे. तर मंडळी, ह्या पानाची आणि जर ह्या फुलाची जर तुम्ही भाजी खाल्ली, ह्या भाजीमध्ये प्रचंड असं कॅल्शियम असतं. ह्या भाजीमुळे तुमच्या गुडघ्यातील कटकट आवाज बंद होईल आणि मणके दुखेला आणि कंबर दुखेला 100% फरक पडेल. मंडळी, आता आपल्याला भरपूर दुकानामध्ये, भरपूर मेडिकलमध्ये ह्या शेवग्याच्या पानाची पावडर ही भेटत असते आणि याच्यामध्ये 47 ते 48 घटक असतात. ह्या पानाचे फुलाचे गुणधर्म भरपूर असे महत्त्वाचे आहेत, जे आपली डोळ्याची नजर असू द्या, काळे केस जे पांढरे होतात ना कमी वयात, त्याच्यावर सुद्धा गुणकारी हे शेवग्याची फुलं आणि हे शेवग्याचे पान आहेत. तर तुम्ही काय करा, तुम्ही जरी शहरात राहत असाल, शेवग्याच्या झाडाचा नक्की शोध घ्या आणि तुमच्या सोबत तुमच्या लहान बाळाला सुद्धा ह्या अशा भाज्या खाऊ घाला. ह्या भाज्यामध्ये प्रचंड असे घटक आहेत, यांनी काय होतं, आपल्या रक्तातील पातळी व्यवस्थित टिकून राहते. आपल्या शरीरात जेवढे घातक आजार आहेत ना, शुगर असू द्या, बीपी असू द्या, वाढतं कोलेस्ट्रॉल असू द्या, पोटाची चरबी असू द्या, आता काही जणांना आहे ना भरपूर असा लठ्ठपणा आलेला असतो. पण जर तुम्ही या शेवग्याच्या पानाची फुलाची भाजी खाल्ली तर तुमचा लठ्ठपणा दूर होईल आणि 1 महिना जर सलग या भाजीचं सेवन केलं तर तुमचं वजन कमीत कमी एका महिन्यामध्ये 1 ते 2 किलो हे कमी होणारच आहे. तुमचं शरीर असं फिट राहील, डोळ्याची नजर वाढन, डोळ्याचं लवकर ऑपरेशन होणार नाही. कारण की मंडळी, हे शेवग्याचं झाड संपूर्णपणे आयुर्वेदिक आहे. शेवग्याची पानं, शेवग्याची फुलं, शेवग्याची साल, शेवग्याची मुळं हे संपूर्णतः 100% आयुर्वेदिक आहे. तर ह्या झाडाचा जास्तीत जास्त प्रसार करा. आणि तुम्हाला जर आयुर्वेदिक भाज्या बघायच्या असतील, आयुर्वेदिक रानभाज्या कुठल्या कुठल्या आहेत निसर्गामध्ये, कोणत्या भाजीचा काय फायदा आहे, हे जर समजून घ्यायचं असेल तर तुम्ही आपलं गावची चव या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि फेसबुकवर जर हा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा. माझं नाव पांडुरंग आहे. मी प्रत्येक वनस्पतीची, प्रत्येक रानभाजीची तुम्हाला 100% आयुर्वेदिक माहिती ही सांगतच असतो. तर चला मंडळी, आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर मंडळी, धन्यवाद.